लोहगड हत्या प्रकरण आरोपी सी आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता। लोहगडावर जाण्यापूर्वीचा सीसीटीव्ही असल्याची माहिती। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू। श्रावणी पाटील असं मृत मुलीचं नाव। लस घेतल्यानंतर 10 मिनिटातच भोवळ येऊन मृत्यू झाल्याचा दावा। एचपीव्ही लसीकरणानंतर ही घटना घडल्याची माहिती। नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी 55 दिवसात कोर्टाचा निकाल। अंतिम युक्तिवाद संपला। नसरापूर प्रकरणाचा कोर्ट 29 जूनला निकाल देणार। नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हायला हवी। आरोपी विकृत असून याआधी सुद्धा आरोपीने 2 वेळा असा प्रकार स्वतःच्या घरात केलाय। नसरापूर प्रकरणाच्या निकाल। बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग। घटनास्थळावरील 2 ठिकाणचं सीसीटीव्ही एसआयटीनं ताब्यात घेतलंय। दगड आणि काचेच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचं समोर। मोंदू अशोक खराची पत्नी कल्पना खराचा अटकपूर्व जामीन मंजूर। 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। सिन्नरमधील माळी कुटुंबियांच्या जमीन फसवणूक प्रकरणात हा जामीन। तपासात अडथळा आणू नये तसंच साक्षीदारांना धमकी देऊ नये, कोर्टाचे निर्देश। कुणी कितीही भाषणं दिली, कुणावरही प्रेम केलं तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। तुकाराम मुंडेंना सोशल मीडियावरून शिवीगाळ करत धमकी। व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 4 तासात धमकी देणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडेला मुंबईतून अटक। पीडित एफडीएची पुन्हा मोठी कारवाई आहे। 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त। साई मंदिर परिसरातील दुकानांमधून जप्त केलेले पेढे नष्ट। 15 दिवसांनंतर दुसऱ्यांदा धाडसत्र राबवलं। सांगलीच्या कडेगावमध्ये पाणी संघर्ष समिती आणि शाहू फुले आंबेडकर विचार मंच यांच्याकडून एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक। तुकाराम मुंडेंची बदली करू नये यासाठी समर्थकांकडून दुग्धाभिषेक। मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवलं। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून निलेश राणे आक्रमक। कृषी विद्यापीठ नेमकं काय संशोधन करतं? निलेश राणे यांनी सभागृहात मंत्र्यांना विचारला जाब। पनवेल पंचायत समिती कार्यालयासमोर मनसे आक्रमक। घनकचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन। पनवेल तालुका मनसेने पंचायत समितीला विचारला जाब। व्हेनेझुएला देशात काल 2 वेळा भूकंपाचा धक्का, ज्यामध्ये राजधानी काराकाससह अनेक भागात इमारती कोसळल्या। 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती।